नमस्कार मित्रमंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सचिन इन द नाग. आज सकाळी जिमला गेलो नाही, म्हटलं वॉकला जाऊया जरा. फ्रेश एअर, सनोमच्या आजूबाजूचा एरिया आहे हा. मस्त फ्रेश हवा, निसर्गरम्य एकदम. तर मॉर्निंग वॉक करूया म्हटलं. आणि हे आहे पार्किंग एरिया आणि फुटबॉल ग्राउंड. वॉक कंप्लीट केला. आता मी परत रूमवर चाललो आहे. मस्त वाटतं फ्रेश सकाळी वॉक केल्यानंतर. तर सनोममध्ये परत आलो मी वॉक करून. आंघोळ वगैरे केली, देवाला नमस्कार केला, प्रार्थना केली आणि मी कामावर निघालो. तर निघालो केबल कारच्या दिशेने. हा बघा सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो, बाल्कनीमधून जो दिसतो माझ्या अपार्टमेंटमधून. आणि पुढे चालत निघालो मी केबल कार स्टेशनच्या दिशेने. आता युनिफॉर्म घेणार, युनिफॉर्म चेंज करणार आणि केबल कारवर बसणार मी. तर पुढे आलो मी. केबल कार जर्नी झाली कंप्लीट आणि बाहेर पडलो. आज मस्त विंडी होतं वातावरण, ऊन नव्हतं, कडक मस्त. तर मित्रांनो पुढे निघालो मी रेस्टॉरंटच्या दिशेने. हे वाटेत एरिक कॅसर पॅरिस म्हणून फ्रेंच बेस्ड बेकरी प्रोडक्ट आणि कॉफी शॉप मिळतात इथे. हा पूर्ण जो एरिया आहे फ्रेंच आर्किटेक्टवर आधारित आहे. फ्रेंच विलेज म्हणतात त्याला. इथे सुंदर मॉन्युमेंट्स आहेत आणि इथे छान पिक्चर क्लिक करू शकता तुम्ही जर इथे आलात मित्रांनो तर. बारा हिल्सला व्हिजिट केलात तर. आणि लेफ्ट साईडला आहे हे मर्क्युरी हॉटेल, जिथे मस्त 5 स्टार तुम्ही लक्झरी रिसॉर्टचा अनुभव घेऊ शकता जर नाईट स्टे करत असाल तर. इथे बाईक पण पार्क केलेली होती मस्तपैकी. आणि समोर आहे हे चर्च आहे. इथे पण छान पिक्चर्स क्लिक करतात. तर मस्त व्ह्यू दिसला, म्हटलं थोडासा एक शूट करूया. आणि पुढे निघालो. रेस्टॉरंटमध्ये आलो मी आणि हा काम करत होता. याच्याकडे मस्त असं फिश टँक होता. मी पण म्हटलं जरा हाय कर, चॅनलला माझे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काम करत होता. त्याला सिंचाव कर म्हटलं, हॅलो. आपण हॅलो करतो आहे बघा मित्रांनो. आणि स्टोअरमध्ये सामान वगैरे आलं होतं, ते पण म्हटलं जरा एकदा नजर मारूया काय आहे ते. एव्हरेस्ट चिकन मसाला. हा पूर्ण ड्राय स्टोअर आहे. इथे ड्राय प्रॉडक्ट्स ठेवले जातात. इथे किचनमध्ये आहे. ड्राय, फ्रोझन, चिल्ड सगळे प्रॉडक्ट्स येतात इथे. तर असंच सहज तुम्हाला दाखवायला आहे म्हणून आलो होते. काजू ठेवले बघा मित्रांनो. काजू आहे, ड्राईड किवी, खजूर. हा पूर्ण स्टॉक रेस्टॉरंटसाठी यूज होतो. तर रूमवर आलो. तर रूमवर आलो मी. आंघोळ वगैरे केली. आता निघालो कॅन्टीनच्या दिशेने. तर धन्यवाद मित्रांनो, तुमचा सपोर्ट असाच असून द्या. चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. एक मराठी माणसाला सपोर्ट नक्की करा. तर धन्यवाद. जय महाराष्ट्र. मिळूया पुढच्या व्हिडिओत.